फिरोल साधारण आज बीएससीचे इलेक्शन होत आहे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आणि आज काय वाटतं तिकडे आव्हान आहे का दोन जरी एकत्र आले असतील तर त्यांना भारी प्रसारणार पडणार आहे. सरकार बदल सरकार बदल प्रसारकार साहेबांच्या नेतृत्वाने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी गेले वर्षभर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांचा न्यायालयात येऊन दिलेला आहे. जरी समुद्र एकत्र आले असते त्यांचे भारी पडणार हे निश्चित आहे. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस चालू आहे. कोणाचा रोग जरी कमी असला तरी देखील आमचं सहकार करण्याची चाललेली आहे. नक्की जिंकेल हा मला विश्वास आहे. एवढे पालिकेची ही लिटमस टेस्ट म्हणून पाहिली जाते त्याकडे त्यांनी या निवडणुकीकडे कसंही बघा होतं कारण काय आमदार एक तर पहिली गोष्ट अशी आहे की परत परत रिपीट लाड साहेबांच्या नेतृत्वात सहकार संबंधित पॅनल म्हणून लागतो. आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्या सोबत इथं आलेलो त्यांच्या पॅनलचा विजय निश्चित. नेहमी सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये तुमचा हातखंड आहे. दोघं एकत्र आलेले उद्धव ठाकरे राज ठाकरे महापालिकेपर्यंत राजकीय युती टिकेल का की काही चित्र वेगळं असेल? मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडतोय. महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत भरपूर पाणी पुराकडून निघून जाणार आहे. आधी पहिलं तिकीट वाटप होते. तिकीट वाटपानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्यांनी सुविधा केली त्या काँग्रेस बरोबर राजसाहेब झाला आहेत की नाही हे आम्हाला सगळ्यांना कळून दिलं. त्याच्यानंतर ते जर बोलणं होतं बरं मला असं वाटतं की आता एवढ्या प्राथमिक स्टेजला बोलणं त्यांच्या युतीबद्दल योग्य नाही. आम्ही वेट्यानुभवच्या भूमिकेमध्ये आहोत परंतु कोणीही एकत्र आले तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीचा प्रभाव पडत नाही. रोहित पवारांची आरोप केलेले आहे सिडकोचे अध्यक्ष असताना 100 एकर जमीन त्यांनी एका दिवंकर कुटुंबियांना दिली आहे. मोठा भ्रष्टाचार यामध्ये झाल्याचा आरोप पुन्हा संजय क्षीरसागरांवरती आरोप झाले. पत्रकार परिषद त्यांची बघितली. मला असं वाटतं काय म्हणतो कार्यक्रम झाला साहेबांच्या एका सभागृहाचं उद्घाटन झालं त्याच्यावर बलमपट्टी करण्यासाठी पत्रकार त्यांनी जे काही पुरावे दिले किंवा अन्य काही कागदपत्र दिले आहेत तपासून बघून आपण काल जे झालं घडलं गीतानंद भाषण किंवा पुढामुळे आमदार झालं बॅलेट पेपर उभे आलं ते पुस्तकासाठी असून शकत. मात्र त्याच पत्रकार परिषदेमध्ये दादांच्या त्या वक्तव्यानंतर सभापती राम शिंदे हे कुठेतरी नाराज झाले. त्यांनी देखील ते बोलू लागतात की दादांनी पुरेशी मदत केली नाही असं त्याचा एक टोन होता बोलण्याचा. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक राजकीय जे वक्तव्य केले आम्ही जामखेड मतदारसंघ हा रामचंद्र साहेबांचा होता. त्यांनी अतिशय त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं होतं. 2 वक्तव्य झाली आधी चालू पाहिजे त्यांच्या पत्रकार त्या 2 वक्तव्यावर त्यांनी काल त्यांचं मत विधान परिषदेच्या सभापतींनी त्यांचं मत आम्ही त्याच्यावर बोलू होतो. ते दादा सत्तेत असून पण तिकडे मदत करतायत असा एकूणच रोख होता तुम्हाला त्यांच्या मनात काय आहे त्यांना जी काय माहिती आहे मला त्याच्यामध्ये दादासाहेबांना माहिती त्यांच्या परिषदेच्या सभापतीच्या आम्ही बोलून घेतो. त्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आज पडतो आहे. पावसाचं प्रमाण जास्त आहे. मुंबईत तर आपण पाहतो ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. काय नेमकं प्रशासनाकडनं पावलं उचलण्यात आले? मी स्वतः आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा आजपेक्षा काल जास्त पाऊस रत्नागिरी नदीला थोडाफार पूर देखील आला होता. पण एक महत्वाची गोष्ट आहे की जगपुरी नदी असेल किंवा वासूची नदी असेल तर या नद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं नाम फाउंडेशनला बरोबर गाळ काढण्याचं काम केलं. इकडं बऱ्यापैकी रिलीफ लोकांना मिळालेला आहे. आज मुंबईमध्ये प्रचंड पाऊस आहे. आता देखील मी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी मुंबईच्या बोललेलो आहे. एक माहिती पाहिजे म्हणजे मला तो अधिकाऱ्यांशी बोललो आणि मतदान देखील सुरू आहे. काय पाहतो काही ठिकाणी मुंबईमध्ये पाणी भरलेलं आहे आणि सगळ्या प्रिकॉशन मुंबई महानगरपालिका देखील घेते. कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे देखील प्रशासन सज्ज. शिवभोजन योजना एक सर्वसामान्यांसाठी योजना सुरू केली होती.
त्याच्या 1884 केंद्र आता चालू आहे. त्याच्या केंद्र चालकांना 7 महिने पैसे दिले गेले नाहीये, थकीत बिलं आहेत. ते जर का मिळाले नाही तर केंद्र बंद करण्याच्या तयारीचे. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्री महोदयांची स्पष्ट भूमिका आहे. जे काय वातावरण मागच्या वेळी तयार केलं गेलं की श्रमभोजन त्यातला भाग नाही. काही जर पैसे पेंडिंग असतील तर आम्ही सगळे त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ आणि श्रमभोजन आणि चालवणारे सर्वसामान्य कुटुंबातल्या त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बारामतीला रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात अश्लील नृत्य केलं गेलं आणि त्याच्यावर टीका होते. बारामती सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने एका प्रतिष्ठित संस्थेत असा कार्यक्रम केला जातो. रयत शिक्षण संस्था ही असं बघितलं तर सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या संस्थेमध्ये असं काही जर घडलं असेल तर माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, माननीय वळसे पाटील साहेब असतील, माननीय रामशेठ ठाकूर असतील, त्याच्यावर निर्णय घेतला. रयत शिक्षण संस्थेवर आम्ही बोलणार आणि तिथं जर काही घडलं असेल तर त्याच्यामध्ये निर्णय घेणारे फार मोठे लोक आहेत. निर्णय घेतील.